नमस्कार, मी गायत्री जी के मराठी मेजवानी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघूया साखर आणि शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे. तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे बघूया. तर ही 1 वाटी साखर घेतली मी. अगदी अचूक प्रमाण आहे हे. 1 वाटी साखर घेतली मी. 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय. 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलंय मी. तर इतकंच लागतं आणि एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर मग आता आपण रेसिपीकडे जाऊया. बघा मी ते कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्याच्यामध्ये घालतेय तूप. 2 ते 3 चमचे तूप घेतले मी इथे. ते घालते. मंद आचेवरतीच म्हणजे करायचंय साधारण 1-2 मिनिटं. त्यानंतर हाय हीटवर केलं तरी चालेल. बघा आता ही साखर आपल्याला नुसतं हलवत राहायचं. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये बिलकुल. या तुपामध्येच आपल्याला ही साखर पूर्ण वितळवून घ्यायची आहे. हळूहळू वितळते तसं तसं त्याचा कलर पण चेंज होतो. बघा बघा आपली साखर आता वितळायला लागली आहे. बघा आपली छान वितळते आता साखर. एक 5 ते 10 मिनिटं लागतात ही साखर वितळण्यासाठी आणि 10-15 मिनिटात आपली रेसिपी बनवून तयार होते खाण्यासाठी. खूप जास्त वेळ पण नाही लागत ह्या रेसिपीला. अगदी बाजारात मिळते तशी बनते ही मस्त. बघा आपला पाक आता बनलेला आहे छानपैकी. अजून एक साधारणतः आपण आता 1-2 सेकंद परतूया आणि त्यानंतर आता आपण बघूया पाक आलाय की नाही ते. तर बघा आता मी पाण्यामध्ये थोडंसं सोडते. ते पटकन असं घट्ट होतंय का बघते. बघा पाक आपला बनलेला आहे. आपला पाक तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा. बंदच करायचा आहे गॅस आता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि बघा इथे मी पोळपाटाला तूप लावून घेतलंय. त्याच्यावरती मी हे घालते सगळं मिश्रण आपलं चिक्कीचं. पोळपाटावरतीच करायचं आहे हे. ताटामध्ये वगैरे थापायचं नाही. हाताला खूप भाजतं त्याच्यामुळे पोळपाटावरती केलं तरी चालेल. बघा आता हे तर मी लाटणं घेतलंय त्याला आपण तूप लावून घेतलंय. असं हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने. बिलकुल दाबायचं नाहीये त्याला, नाहीतर आपल्या लाटण्याला चिकटण्याची शक्यता असते. तर बघा आता मी इथे पूर्ण असं पसरून घेतलंय बघा हलक्या हाताने. बघा आता इथे छान पसरून झालंय माझं. आता लगेच जोपर्यंत आपलं ओलं आहे तोपर्यंतच आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. एकदा ते असं थंड झालं की कडक बनतं लगेच, असं लगेच कुरकुरीत बनतं. त्याच्यामुळे वड्या पडत नाहीत. वल्यातच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्याच्या. बघा माझं थोडंसं एक 2-3 सेकंद उशीर झाला तरी बघा घट्ट बनलंय. बघा आता माझं इथे छान असं झालेलं आहे वड्या पाडून. हे असं चिटकत नाही अजिबात. बघा आता मी दुसऱ्या अंगाने दाखवते तुम्हाला. आता बघा आता ह्याच्या वड्या किती छान पडतायत हे का. बघा मी सगळ्या इथे वड्या पाडून घेतलेल्या आहेत. बघा किती छान बनल्या आहेत ना आपल्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा जाडसर पण शेंगदाण्याचा कूट वापरू शकता. बघा आपली चिक्की किती सुंदर दिसते, मस्त. खूप सोपी रेसिपी आहे. बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा परफेक्ट. चला तर मग तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.